तर जय श्रीराम मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की रेशन कार्ड बद्दल सर्वात मोठी अपडेट आली। अपडेट काय आहेत? भारत सरकारकडून जे अपडेट आहे सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे रेशन कार्ड होणार तुमचं बंद, आणि बंद कसं होणार हे सर्व काही डिटेल मी इथे पाहू शकता। तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार रेशन कार्ड बद्दल जे नियम लागू होणार आहे आणि नियम कोणाला लागू होणार आहे, आणि सर्वांचं रेशन बंद कसं होणार, का तुम्हाला पैसे मिळतील, का तुमचं रेशन बंद होणार आणि कोणत्या लोकांना नाही मिळणार रेशन, हे मी 4-5 मुद्दे तुम्हाला मांडणार आहोत। आणि हे रेशन तुम्हाला का नाही मिळणार याच्यामध्ये भी सर्वात मोठी अपडेट आली आहे, आणि हे अपडेट तुम्हाला माहित असायला हवे। त्याकरता तुम्हाला काय करणार, व्हिडिओ पूर्ण पाहणं पडेल तरच तुम्हाला समजणार आहे। कारण की जे भारत सरकारकडून जे मी नियम ज्या अटी येतात ते सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। त्यानिमित्त स्पेशल अपडेट लाईव्हला तुम्हाला काय करणार आहे, चॅनलला सबस्क्राइब करणं आहे। सबस्क्राइब करणं ऑफकोर्स फ्री आहे, आणि मी तुम्हाला सांगतो की जे अपडेट येतात ते भारत सरकारकडून जे बी अपडेट सर्वात पहिले मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची कोशिश करतो। कारण की रेशन कार्ड हे तुम्हाला माहिती सर्वांना फ्री मिळत होतं, आणि त्याच्यामध्ये नियम लागू झाले, आणि नियम अटी असे आहेत की 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत तुम्ही जे अटीचे पालन नाही केले, ज्या अटीचे मी सांगत आहे त्या अटीचे नियम तुम्ही लागू नाही केले, तुम्हाला तुमचे रेशन तुमचे बंद होऊ शकतो। आणि तुमच्या पाशी कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, त्या जर तुमच्या नसल्या तर तुमचं रेशन 100% बंद होणार आहे। मी तुम्हाला इथंच लिहून देतो। मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, जसे तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर सर्वात पहिले जे त्यांना नियम लागू होणार आहे, कोणापाशी पांढरं असते पण पांढऱ्या रेशन कार्डवाल्याला रेशन नाही मिळणार। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, आणि पिवळा आणि ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे त्यांना रेशन कार्ड तो मिळणार आहे, हे तो गॅरंटी आहे। पण त्याच्यामध्ये पण नियम आले व त्याच्यामध्ये अटी लागू झालेल्या आहेत। ते अटी काय आहेत? सर्वात पहिले भारत सरकारच्याकडून, जसे की तुम्हाला माहिती आहे भारत सरकार सर्वात पहिले काही पण अपडेट आणतं ते सर्वात पहिले तुमच्या कामाचे किंवा तुमच्या महत्त्वाचे असतात। आणि तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्डमध्ये जे अपडेट आले आहेत ते तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात सोप्या आहेत। तुम्हाला अपडेट करावं लागेल, आणि जे आम्ही अपडेट सांगणार आहे, ज्या अपडेट्स तुम्हाला अगर तुम्ही नाही केल्या तुम्हाला तुमचं रेशन तुम्हाला बंद करावं लागेल। आणि बंद कसं करावं लागेल इथं पाहू शकता। सर्वात पहिले पाहू 80 कोटी लोकांना झटका, समजलं का? जशी 80 कोटी लोकांना झटका बसणार आहे, 80 कोटी लोकांना हा रेशन नाही मिळणार। आणि कोणते 80 कोटी लोक याच्यामध्ये बसणार आहे, तर पाहू शकता मोठे बदल। उत्पन्न जास्त, ज्यांचं उत्पन्न जास्त असेल, जसं एक्झाम्पलसाठी तुमचं उत्पन्न 1 लाखापेक्षा किंवा 1 लाखापेक्षा म्हणजे 2 ते 3 लाखापेक्षा जास्त असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुम्हाला काय करणार आहे मला माहिती आहे, जोपर्यंत तुम्ही आतापर्यंत अन्न घेतलं, जसे की लॉकडाऊनपासून फ्री अन्न मिळत होतं, फ्री धान्य तुम्हाला मिळत होतं, तर आता काय होणार आहे माहिती आहे का? त्याच्यामध्ये मोठे नियम लागू झाले। नियम कसे लागू झाले? जर तुमच्यापाशी 2 लाखापेक्षा जास्त तुम्ही उत्पन्न घेत असाल किंवा 3 लाखापेक्षा वर्षाला जास्त उत्पन्न घेत असाल, तर तुमच्यापासून आता सरकार काय करणार, तुमच्यावर कारवाई करणार आहे, आणि तुमच्यापासून 28 रुपये किंवा 30 रुपये किलोनं पैसे वसूल करणार आहे। कोण करणार आहे? भारत सरकार तुमच्याकडून करणार आहे। आणि हे करणार का आहे? कारण की तुमचं उत्पन्न किंवा तुमच्यापाशी कार आहे, तुमच्यापाशी ट्रॅक्टर आहे, किंवा तुमच्यापाशी बंगला आहे, किंवा तुमच्यापाशी 100 मीटरपेक्षा 200 मीटरपेक्षा जमीन गावामध्ये तुमचा प्लॉट आहे, तर तुमच्यापासून काय तुम्हाला राशन नाही मिळणार आहे। मी सर्वात पहिले तुम्हाला लिहून देतो। आणि सर्वात पहिले तुम्हाला माहिती असावी की तुमच्यापाशी जर जास्त जमीन असेल किंवा 5 एकरच्या पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला राशन नाही मिळणार आहे, हे मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, तर सर्वात पहिले पाहू शकता मी तुम्हाला सांगितलं आहे की 4 व्हीलर तुमच्यापाशी नसायला हवी, ट्रॅक्टर तुमच्यापाशी नसायला हवं, बंदूक लायसन्स तुमच्यापाशी नसायला हवं, वर्षाला 2 ते 3 लाखाचं उत्पन्न तुम्ही घ्यायला नवं। तर मित्रांनो पाहू शकता, तर तुमच्यापाशी जर 3-4 वस्तूचे नियम जर कमी असतील तर मित्रांनो मी सांगितले ट्रॅक्टर असो, 4 व्हीलर असो किंवा कुठलाही बंगला असो तुमच्यापाशी नसायला हवा। अगर असेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरू शकत नाही, तुम्हाला कोणतंही राशन मिळू शकत नाही। पिवळं, केसरी, अंत्योदय कोणतं बी असेल, अंत्योदयवाल्यांना माहिती आहे का सर्वात जास्त 5 वर्षासाठी आता फ्री दिलेलं आहे। लॉकडाऊनपासून आता तुम्हाला माहिती आहे 2024 म्हणजे 30 पर्यंत तुम्हाला काय राशन फ्री मिळत आहे। मोदी सरकारने जे नियम काढले ते गरीब लोकांसाठी काढले, तुमच्यासाठी नाही काढले। म्हणजे तुमच्यापाशी उत्पन्न जास्त असेल तुम्हाला त्यांचा म्हणजे काय करणार आहे, तुम्हाला ते जे तुम्ही अन्न घेतलेलं आहे त्यांचं तुम्हाला काय करणार आहे, सरकारपाशी तुमचे पैसे जमा करणार। पैसे जमा कसे करावे लागतात, तुमच्यावर कारवाई कशी होणार, मी तुम्हाला सांगितलं आहे। 28 रुपये ते 30 रुपये किलो तुमच्यापासून वसुली करण्यात येणार आहे, हे तुम्हाला सर्वात पहिले ध्यान घ्यायचं आहे। तर मित्रांनो पाहू शकता, रेशन कार्डला लिंक करणे सर्वात पहिले पाहू शकता। तुम्हाला काय करणार माहिती, तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती असो, तुम्ही काय करणार माहिती आहे, दुसऱ्या गावाला एक रेशन कार्ड कोणी व्यक्ती आणि या गावामध्ये रेशन कार्ड, 2 गावामध्ये रेशन घेत राहते, त्याने तुम्हाला काय करणार आहे, सर्वात पहिले जे तुमचं आधार कार्ड आहे ते तुम्हाला लिंक करावं लागेल रेशन कार्ड सोबत। आणि लिंक कधीपासून करायचं, 1 जुलैपासून 30 जुलैपर्यंत तुम्ही कधी पण करू शकता। त्याच्यामध्ये सर्वात मोठा अपडेट असा आहे, आणि त्याच्यामध्ये तुमच्यापासून फ्रॉड नाही होऊ शकत, कारण की जो रेशन दुकानदार आहे ते तुमचं अन्न तुम्हाला देऊ शकतो, दुसऱ्याला देऊ शकत नाही। आणि तुम्ही काय करू शकता, जर तुमचं रेशन तुम्हाला नाही मिळालं तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की तुमचं रेशन जर तुम्हाला नाही भेटत
आणि तुमचं आधार कार्ड लिंक आहे, तुमचा थंब तिथं येतो. आता त्याच्यामध्ये अपडेट असाल 1 जुलैपासून तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये तुमचं अपडेट होणार आहे आणि तिथं तुमची KYC KYC त्याला म्हणतात, ती KYC तुमची प्रोसेस पुरी कंप्लीट होणार आहे. तेव्हा तुम्हाला काय राशन मिळणार आहे, नाही तर तुमचं पण राशन बंद होईल. तुमच्यापाशी पिवळं कार्ड असो का केसरी असो किंवा अंत्योदय कोणतंही कार्ड असो, तुम्हाला सर्वात पहिले तिथं KYC करावं लागेल. जर तुमच्या घरातला व्यक्ती एक वाढलेला असेल किंवा तुमची बहीणचं नाव कट केलं असेल, तुम्ही नाही कट केलं तर त्याच्यामध्ये KYC होऊन कट होणार आहे. आणि KYC करावी तर करावी कुठे, सर्वात मेन पॉईंट तो येतो आणि मेन मुद्दा तोच असतो. तर मित्रांनो, KYC कुठे करायचं, तुमच्या गावात सेवा केंद्र जिथं असेल किंवा कुठलाही सेतू आहे तिथे जाऊन तुम्ही KYC करू शकता, किंवा जिथून तुम्ही तुमचं राशन दुकान असतं, जे कंट्रोल दुकान असतं तिथं जाऊ शकता. राशन दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्यांच्यापाशी KYC करू शकता. ते तुम्हाला एक कागद डॉक्युमेंट देतील, ते तुम्ही आधार कार्ड घेऊन जायचं. तुम्हाला ऑफकोर्स फ्री मतलब कुठलेही पैसे न देता ते तुम्ही KYC करू शकता. तुमची फ्रीमध्ये KYC होऊन जाणार आहे. आणि तुम्ही KYC घेतल्यानंतर तुम्हाला राशन मिळणार आहे ते सर्वात पहिले म्हणजे 5 वर्षासाठी तुम्हाला फ्री मिळणार आहे. आणि ज्या अटी सांगितले मी तुम्हाला माहिती आहे, ज्या अटी सांगितले त्या अटीचे नियम व तुम्हाला पालन करावे लागतील, नाही तुम्हाला दंड भोगावा लागेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की हे KYC जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला पण राशन नाही मिळणार. KYC कुठपर्यंत 1 जुलैपासून तर 30 जुलैच्या अंदर तुम्ही करू शकता. 1 ऑगस्टच्या अंदर जर केली तर तुम्हाला तरच राशन मिळणार, नाही तर राशन तुम्हाला नाही मिळणार. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं अगर पालन नाही करसाल तर तुमचं राशन बंद होईल. कारण की भारत सरकारच्याकडून जे बी नियम येतात, ते ज्या बी अटी येतात ते तुम्हाला पाहायला हव्यात, ते तुम्हाला माहीत असायला हव्या. कारण की जर तुम्हाला माहीत नाही होत तर तुम्ही काय करता माहिती आहे, त्या अटीचे पालन नाही करत, त्या अटीचे पालन न केल्यानंतर तुमचं राशन होतं बंद होतं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या परिवारामधले कुठल्याही व्यक्तीचे नाव नाही टाकले तर तिथं काय करू शकता, तुम्ही तहसीलमध्ये जाऊ शकता किंवा तुमच्या राशन दुकानमध्ये जाऊ शकता. त्यांच्यामध्ये राशन दुकानमध्ये जाऊन त्याचा फॉर्म देऊ शकता, त्यांच्या सर्वांचे आधार कार्ड देऊ शकता. आणि तुम्ही काय आहे, तुमच्या घरातले लहान मुलांचे असो किंवा तुमच्या घरामध्ये स्त्रींचे असो किंवा तुमचे नवीन लग्न झाले असेल त्या स्त्रीचे असो, त्यांचे नाव तिकडनं कट करून इथं तुम्ही टाकू शकता. आणि राशनचे जे तुमचं म्हणजे जे तुम्हाला राशन मिळणार त्याच्यामध्ये तुमची वाढ होऊ शकते आणि तुम्ही त्यांचं पण राशन घेऊ शकता. अशाप्रमाणे जे तुम्हाला सांगितलं त्यांचे जर तुम्ही पालन केले तर तुमचं राशन पण व्यवस्थित असू शकतं आणि तुमचं राशन पण बंद नाही पडणार. ज्या अटी सांगितल्या त्या अटीचे तुम्ही पालन जर केले तुम्हाला 100% म्हणजे केव्हाही राशन मिळू शकतं आणि तुमच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. जे मी तुम्हाला स्टेप सांगितले त्यांना फॉलो करणं पडेल आणि तुमचं उत्पन्न जर जास्त तुम्ही अन्न घेऊ शकत नाही. सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो आणि सर्वात पहिले तुम्हाला आधार लिंक करावं लागेल तरच तुम्हाला राशन मिळणार आहे. कारण की मित्रांनो, असे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्हाला काय करणार, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा. कारण की जे व्हिडिओ आणतो मी सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओ आणतो आणि सर्वात पहिले व्हिडिओ असतात फ्री ऑफकोर्स व्हिडिओ असतात आणि तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे नाही लागत व्हिडिओ पाहण्यासाठी. फ्री ऑफकोर्स मी तुम्हाला जे बी व्हिडिओ आणतो तुमचे कमेंट्स असतात, तुमची कमेंट रीड करतो, तुम्हाला रिप्लाय देतो आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम मी सर्वात पहिले तुमचं प्रॉब्लेम सोडण्याची कोशिश करतो. त्याकरता तुम्हाला काय नाही, ओनली सबस्क्राईब करणं आहे. तर भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अशाच इंटरेस्टिंग पार्टमध्ये. तर तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.